माधुरीताई देवानंद पवार यांनी एक आगळा वेगळा असा देखावा सादर केलेला आहे। मला अशी माहिती मिळाल्यावर मी तिथं जाण्याचा गेलो आणि गेल्याबरोबर तिथं असे वेगवेगळे पॉइंट दिसले। एक सेल्फी पॉइंट होता। सेल्फी पॉइंट मध्ये लोक सेल्फी घेत होते। मतदान का करावं आणि कशासाठी करावं या देखाव्यातून त्यांनी साकारून दाखवून दिलेलं आहे। मतदान हक्क बजावत असताना काही वृद्ध, अपंग हे लोक मतदान करतात, परंतु काही लोक एक सुट्टी म्हणून या सुट्टीचा आनंद वेगळ्या कामासाठी घेतात किंवा ट्रिपवर जाण्याचा प्रयत्न करतात। पण निवडणूक आयोगाला काय मेहनत घ्यावी लागते, ऊन वारा पाऊस, काही ठिकाणी बसेस सुद्धा जात नाहीत, त्या ठिकाणी त्यांना अक्षरशः डोक्यावर मसनी घेऊन, ईव्हीएम मशीन घेऊन किंवा मतदान निवडणुकीसाठी लागणारं साहित्य घेऊन त्यांना 2-2 तास 4-4 तास पायी प्रवास करावा लागतो। ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता निवडणूक आयोग हा मेहनत घेत असतो, परंतु लोकांनी त्यांचा आणि आपल्या देशाचा विचार करून मतदान का करावं, देशाच्या प्रगतीसाठी मतदान हा आपला एक जन्मसिद्ध हक्क आहे। आतापर्यंत सर्वात जास्त मतदान म्हणलं तर 67% एवढंच मतदान झालेलं आहे, परंतु मतदान जर खऱ्या अर्थानं झालं तर 100% व्हायला पाहिजे। 100% नाही झालं तरी 80-85% तरी हा आकडा आला पाहिजे। 1952 पासून मतदानाचा जर आपण विचार केला टक्केवारीचा तर सर्वात जास्त मतदान म्हणून फक्त 67% एवढंच मतदान झालेलं आहे। 1952 ते 2024 आतापर्यंत मतदानाचा टक्का हा 70च्या वर गेलेला नाही। तरी इथून पुढे प्रत्येक नागरिकाने मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मतदान मी करणार, यासाठी प्रत्येकाने मतदान करावं। आणि आपल्या परिसरातील कोणी जर मतदान करण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर त्याला मतदानाचं महत्त्व समजून सांगावं, हे या देखाव्यातून दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे माधुरीताईंच्या या संकल्पनेचं खरोखर मानावं तेवढं कौतुक थोडं आहे, एवढंच सांगू इच्छितो।